Hello dear students, today we are going to see My English book grade 6 complete English workshop. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी यामध्ये 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. स्वाध्याय सुरू करण्याच्या आधी आपण वॉर्मअप बघणार आहोत. या ठिकाणी वॉर्मअपमध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बी हेल्दी. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स. या ठिकाणी ए कॉलममध्ये काही टेस्ट दिलेले आहे आणि बी कॉलममध्ये काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स दिलेले आहे. आपल्याला मॅच द पेअर्स करायचे आहे. बघा, या प्रकारे आपण मॅच द पेअर करणार आहोत. आता सॉल्टी काय असतं तर या ठिकाणी या प्रकारे आपण मॅच केलेलं आहे. सॉल्टी असतं सॉल्ट. सेकंड दिलेला आहे स्पायसी. स्पायसी काय असतं तर चिली. थर्ड आहे स्वीट. स्वीटमध्ये असतं शुगर केन. नेक्स्ट आहे सोर. सोर म्हणजे काय तर आंबट. आंबट आहे लेमन. आणि लास्ट आहे टँगी. टँगी म्हणजेच तिखट. आता तिखट काय तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे कारलं दिलेलं आहे ते तिखट नसतं ॲक्च्युली, परंतु या ठिकाणी फक्त कारल्याचं पिक्चर दिलेलं होतं म्हणून टँगीची पेअर आपण त्या कारल्यासोबत जॉईन करणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी हे मॅच द पेअर्स आपण केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे डिस्कस इन पेअर्स and list the advantages of healthy food and disadvantages of packaged food. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि पेअरमध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅक्ड फूड हे आपल्याला लिहायचं आहे. बघा, या प्रकारे आपण हे दोन कॉलम केलेले आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूड. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे हेल्दी फूड गिव्ज अस एनर्जी. सेकंड ॲडव्हान्टेज आहे हेल्दी फूड गिव्ज अस व्हिटॅमिन. थर्ड, हेल्दी फूड कीप्स अस हेल्दी. नेक्स्ट आहे हेल्दी फूड प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. म्हणजे हेल्दी फूडमुळे आपल्याला एनर्जी मिळते, त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात, त्यामुळे आपण हेल्दी राहतो आणि त्यापासून हेल्दी फूड जर आपण घेतलं तर आपण आजारी पडण्यापासून आपलं संरक्षण होतं. आता डिसॲडव्हान्टेजेस बघायचे आपल्याला. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅक्ड फूड. पॅकेज फूड मे कंटेन प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी जे पॅकिंग केलेले जे फूड असतात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. सेकंड आहे पॅकेज फूड मे कंटेन एक्सेस सॉल्ट अँड शुगर. म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये खारटपणा आणि गोडपणा शुगर ॲड केलेलं असतं. पॅकेज फूड जे असतं ते काय असतं हार्मफुल असतं आपल्या हेल्थसाठी, म्हणून पॅकेज फूड मे बी हार्मफुल टू हेल्थ. नेक्स्ट आहे पॅकेज फूड इज लेस हेल्दी दॅन फ्रेश फूड. म्हणजे जे पॅकिंग केलेलं फूड असतं ते फ्रेश फूडपेक्षा लेस हेल्दी असतं, कमी हेल्दी असतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे आणि पेअरमध्ये त्यांचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. क्वेश्चन डी. रीड द ग्रीड केअरफुली अँड एनसर्कल्स द नेम्स ऑफ द इटेबल्स मेन्शन इन इट. बघा, आता या ठिकाणी आपल्याला हा जो चार्ट दिलेला आहे यामध्ये या प्रकारे ग्रीड करून आपल्याला एनसर्कल करायचे आहे आणि इटेबल म्हणजे खाण्यायोग्य जे पदार्थ आहे त्यांना आपल्याला या प्रकारे ग्रीड करून एनसर्कल करायचं आहे. बघा, या ठिकाणी फर्स्ट आपल्याला करून दिलेला आहे. या ठिकाणी पहिला शब्द बनतो आहे कस्टर्ड. नेक्स्ट आपण या प्रकारे एनसर्कल करणार आहोत. बघा, सेकंड वर्ड आहे पनीर. थर्ड वर्ड बनतो आहे कॅरट. नेक्स्ट आहे चिली. नेक्स्ट आहे भिंडी आणि लास्ट आहे ज्यूस. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे वर्ड एनसर्कल केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. क्लासिफाय द वर्ड्स इन द गिव्हन कॉलम. आता या ठिकाणी हे जे शब्द दिलेले आहे त्यांना आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. कशामध्ये? ॲडजेक्टिव्हमध्ये, नाउन्समध्ये, व्हर्बमध्ये आणि ॲडव्हर्बमध्ये. आता हे जे शब्द दिलेले आहे त्यातील ॲडजेक्टिव्ह कोणते, नाउन कोणते, व्हर्ब कोणते आणि ॲडव्हर्ब कोणते, या प्रकारे आपल्याला क्लासिफाय करून त्या कॉलममध्ये त्यांना व्यवस्थित लिहायचे आहे. बघा, या प्रकारे आपण ते आन्सर लिहिणार आहोत. ॲडजेक्टिव्ह कोणते तर हंग्री आणि अँग्री हे आहे ॲडजेक्टिव्ह. नाउन्स कोणते तर बाउल आणि टी हे नाउन्स आहे.
व्हर्ब कोणते तर रन आणि कॅच हे व्हर्ब आहे आणि ॲडव्हर्ब्स कोणते तर मेरीली आणि हंग्रीली हे आहे ॲडव्हर्ब्स. पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर F दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग मेसेज यूजिंग द गिवन वर्ड्स. बघा आता या ठिकाणी आपल्याला हे जे ब्रॅकेटमधले जे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला योग्य त्या ठिकाणी भरायचे आहे. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर अवर डॅश डॅश. यू गिव्ज अस विटॅमिन्स अँड डॅश डॅश. यू डॅश डॅश अस फ्रॉम डॅश डॅश. यू कीप अस डॅश डॅश. वी मस्ट डॅश डॅश यू टू स्टे फिट. थँक यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस. युअर फॅन बलबीर. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या फिल इन द ब्लँक्स हे जे शब्द दिलेले आहे या शब्दांचा वापर करून भरायचे आहे. बघा याचा आन्सर आपण या प्रकारे लिहिणार आहोत. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर अवर नीड. आमची तुम्ही गरज आहात. यू गिव्ज अस विटॅमिन्स अँड एनर्जी. आम्हाला तुम्ही विटॅमिन्स आणि एनर्जी देतात. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. तुम्ही आम्हाला आजारी पडण्यापासून आमचं संरक्षण करतात. यू कीप अस हेल्दी. तुम्ही आम्हाला हेल्दी ठेवतात. वी मस्ट ईट यू टू स्टे फिट. आम्ही तुम्हाला नेहमी खाल्लं पाहिजे कारण आम्हाला फिट राहायचं आहे, छान राहायचं आहे. थँक यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस. युअर फॅन बलबीर. अशा प्रकारे आपण या फिल इन द ब्लँक्स भरून घेतलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. रीड द फॉलोइंग वर्ड्स. बघा आता या ठिकाणी फर्स्ट वर्ड दिला आहे रिअल, रिअली. ग्रीडी, ग्रीडीली. नाऊ ॲड सफिक्स ly टू द फॉलोइंग वर्ड्स अँड रीराईट. आता या ठिकाणी आपल्याला हे जे शब्द दिलेले आहे या शब्दांना ly हा सफिक्स लावून ते शब्द पुन्हा लिहायचे आहे. म्हणून या प्रकारे आपण त्याचा आन्सर लिहिणार आहोत. बघा, स्लो, स्लोली. हॅप्पी, हॅप्पीली. इझी, इझिली. लाईक, लाईकली. वीक, वीकली. क्विक, क्विकली. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ly हा सफिक्स लावून हे शब्द आपण लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स. रीड अँड अंडरस्टँड. बघा आता या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सची काही वाक्य दिलेली आहे. आय प्ले, वी प्ले. ही प्लेज, इट प्लेज. यू रीड, यू रीड. शी रीड्स, दे रीड. We use simple present tense for daily routine. Regular actions, habits, universal truth. म्हणजे बघा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची जी वाक्य असतो ती डेली रूटीनमध्ये वापरतो. रेग्युलरच्या ज्या ॲक्शन्स असतात, कृती असतात आपल्या, रेग्युलरच्या ज्या आपल्या हॅबिट्स असतात किंवा युनिव्हर्सल ट्रूथ जे असतात त्यांच्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स हा वापरला जातो. परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण आय हा सब्जेक्ट वापरतो त्यानंतर जे व्हर्ब आहे ते सिंपल व्हर्ब असतं. आय प्ले या ठिकाणी एस हा प्रत्यय लागलेला नाही. वी प्ले सिंपल व्हर्ब वापरला आहे. परंतु ही, शी आणि इट हे जेव्हा वापरतो तेव्हा आपण जो व्हर्ब असतो त्याला आपण एस प्रत्यय लावतो. बघा, ही प्लेज, शी रीड्स, इट प्लेज म्हणजे त्याला आपण काय लावलं आहे, व्हर्बला एस प्रत्यय लावला आहे. नंतर यू जो आहे त्यानंतर सिंपल व्हर्ब वापरला आहे. यू रीड, यू रीड आणि दे रीड. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचे. आता एक्झाम्पल दिलेलं आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. बघा आता या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य होतं हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे कारण की सूर्य नेहमी पूर्व दिशेलाच उगवतो. या ठिकाणी रायझेस आहे हे व्हर्ब आहे परंतु त्याला एस प्रत्यय लागलेला आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. नेक्स्ट आहे शी, शी ड्रिंक्स मिल्क डेली. डेली रुटीन आहे. शी ड्रिंक हे व्हर्ब होतो परंतु एस प्रत्यय लागला कारण या ठिकाणी शी हे या ठिकाणी शी नंतर आपण ड्रिंक जर व्हर्ब आलं तर त्याला एस प्रत्यय लागतो म्हणून शी ड्रिंक्स मिल्क डेली. नेक्स्ट आहे आय, आय गो टू स्कूल एव्हरी डे. डेली ॲक्शन आहे किंवा डेली रुटीन आहे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. अशा प्रकारे हे सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य या ठिकाणी लिहिलेली आहेत. नेक्स्ट आहे रीड द गिव्हन टेबल, चूज वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. प्रत्येक
जो या ठिकाणी हा टेबल दिलेला आहे, प्रत्येक कॉलममधला एक एक शब्द उचलायचा आहे, व्हर्बमधला एक शब्द उचलायचा आहे आणि ऑब्जेक्ट आणि मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. बघा या प्रकारे आपण बनवणार आहोत. आय प्ले क्रिकेट या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, आय रन फास्ट. नंतर फर्स्ट सेंटेन्स बनलं आय प्ले क्रिकेट. सेकंड यू रीड बुक्स. थर्ड वी वॉच टीव्ही. दे ईट मँगोज. फिफ्थ सेंटेन्स आहे ही कट्स व्हेजिटेबल्स. कट्स हा जो व्हर्ब होता त्याला एस प्रत्यय लागलं, कारण की या ठिकाणी ही आलेलं होतं म्हणून. ही कट्स व्हेजिटेबल्स. शी रन्स फास्ट. शी नंतर सुद्धा जो व्हर्ब येणार त्याला एस प्रत्यय लागणार. शी रन्स फास्ट. या प्रकारे हा टेबलमधून आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द गिव्हन वर्ड्स. बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहे, त्यामधील सायलेंट लेटर आपल्याला शोधून लिहायचे आहे. बघा पहिले लाईन आहे नाईट, नॉलेज, नॉट. सेकंड आहे सायकॉलॉजी, न्यूमोनिया. थर्ड आहे लिम, डम, कोम. नेक्स्ट आहे ऑनेस्ट, अवर, स्कूल. या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये एक सायलेंट लेटर लपलेलं आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. बघा आता पहिली जी ओळ आहे त्यामधलं सायलेंट लेटर कोणतं? आन्सर या प्रकारे लिहिणार. द सायलेंट लेटर्स आर के इन नाईट, नॉलेज आणि नॉट. हे जे शब्द होते त्यामध्ये के हा जो शब्द होता तो सायलेंट होता. सेकंड जी लाईन आहे त्यामध्ये पी हा जो शब्द आहे तो सायलेंट आहे. सायकॉलॉजी आणि न्यूमोनिया यामध्ये पी हा शब्द सायलेंट आहे. पुढचा आहे यामध्ये बी हा शब्द सायलेंट आहे. लिम, डम, कोम म्हणजे बी शब्द सायलेंट आहे. नेक्स्ट जे शब्द दिलेले आहे त्यामध्ये एच सायलेंट आहे. ऑनेस्ट, आर, स्कूल यामध्ये एच हा जो शब्द आहे तो सायलेंट आहे. अशा प्रकारे आज आपण 1.3 द सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.